हाय हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री आणि माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर आज उडदाची डाळ आणि मुगाची डाळ असे मिक्स आपण आज पापड बनवणार आहे, जे की आपल्याला वर्षभरासाठी छान असे राहतील आणि केव्हा पण आपण खायचे असते तर भाजून खाऊ शकतो असे हे पापड आहे। खूप छान आहे, इझिली आहे। तर चला आपण स्टार्ट करूया। तर 2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 किलो मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि गिरणीतून दळून घेतलेली आहे। तर इथे बघा रामदेवचा मसाला घेतलेला आहे आणि 1 किलोला आपल्याला 1 पाकिट घ्यायचं आहे। खूप छान आहे आणि जर आपण हे पापडचा मसाला जर त्याच्यामध्ये टाकला ना तर दुसरं आपल्याला काही त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही भासत। आणि इथे थोडंसं सोडा टाकलेला आहे 1 चम्मच एवढा, आणि नमक तर तुम्ही तुमच्या स्वादानुसार त्याच्यामध्ये घेऊ शकता। आणि तसं पण आपल्याला हे पापड बनवायच्या वेळेस आपल्याला उडदाची डाळ जास्तच घ्यावं लागतात, खूप छान असे नरम बनतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात। तर बघू शकता मीठ आणि सोडा छान असं मिक्स करून घेत आहे। इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाणी मी इथे 2 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे। छान असं गरम होऊ दिलं पाण्याला एक उकळी येईपर्यंत, आणि नंतर त्याच्यामध्ये पापड मसाला टाकलेला आहे, छान हलवून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हा पापडचा मसाला मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता। मी तर काही घेतलेलं नाही आहे, कारण की मी सकाळीच इथे आटा लावून घेत आहे। तर जोपर्यंत माझी सर्व कामं होतील तोपर्यंत आटा छान असा तर इथे बघा ओवा घेतलेला आहे। ओवा मी इथे रात्रभर भिजत घातलेला आहे, छान असा भिजलेला आहे। आणि ओवासुद्धा तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथे मी 2 चम्मच एवढाच घेतलेला आहे, कारण की जास्तसुद्धा आपण ओवा घेतला ना तर काही दिवस तर आपल्याला छान लागतात पापड खायला। नंतर का जसे म्हणजे आपल्याला ते ठेवून 2-4 महिने किंवा 5-6 महिने झाल्यानंतर ना ते असे करसड लागतात, कारण की तो ओवा आहे तो तिखट राहते आधीच। आणि मी थोडाच घेतलेला आहे, तुम्हाला हवं असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ओव्याची क्वांटिटी वाढवू शकता। तर ओवा छान मिक्स करून घेतलेला आहे। आपला पापड मसालासुद्धा गरम झालेला आहे, पापड मसालासुद्धा उकळी आलेली आहे। बघू शकता 2 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे, बरोबर माप आहे। आणि बघू शकतो छान असं आधी थोडा मसाला टाकत आहे आणि चम्मचने फिरवून घेतलं, कारण की माहिती आहे का आपलं पाणी गरम राहते, हाताला चटका लागायला नको तर रिस्क कशाला। तर बघा चम्मचने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर मी इथे हाताने मिक्स करून घेत आहे। आणि आपल्याला थोडा आपल्याला आटा थोडासा कडकसरच लावायचा आहे, कारण की आपल्याला पापड बनवायचे आहे आणि नंतर काही पातळ झाल्यानंतर ऑप्शनसुद्धा राहत नाही। तर इथे बघू शकता तेल घेतलेलं आहे हाताला आणि छान असं चोळून घेत आहे। आणि बघू शकता 2 ते 3 तास झालेले आहे माझ्या आट्याला, सकाळीच लावलेला होता मी। आणि तुम्हीसुद्धा केव्हा पण पापड बनवायचे असले उडदा मुगाचे तर सकाळीच आटा लावा, जेणेकरून छान असा मुरून जाईल। आणि बघा जो बाकीचा आटा होता तो मी असा पॉलिथिनमध्ये ठेवलेला आहे तेल लावून, आणि नंतर जेवढा मला त्याचे पापड बनवायचे तेवढ्याला मी तेल लावून छान अशी त्याची मसाज करून घेत आहे, बघू शकता इथे। आणि तुम्ही जेवढा का तो, आणि इथे हे ओराट्याचं घेतलेलं आहे, छान आपल्याला खाली पोळीपाट घेतलेला आहे, तेल लावून आपल्याला छान त्याची मसाज करून घ्यायची आहे। मऊ आणि लुसलुशीत होते, पापडसुद्धा छान असे लांबसर होतात आणि इझिली आपले पापड बनतात, खायलासुद्धा टेस्टी लागतात। जे काही आपले मसाल्याचे मोठे राहतात ते सुद्धा आपण जर छान असं कुटून घेतला ना तर छान असे आपले पापड होतात। छान असा रोल करून घेत आहे, हाताला आपल्याला तेल थोडं एक्स्ट्राच लावायचं आहे, कारण की आपले पापड खूप छान होतात। आणि बघू शकता असं लांबसर असा मी इथे रोल बनवून घेतलेला आहे। आणि तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही छोटे बॉल बनवून त्याचे पापड बनवू शकता। तर इथे बघा लावण्यासुद्धा मध्ये करत आहे, तर एवढे मी इथे बॉल्स बनवून घेतलेले आहे। परत हाताला थोडं तेल लावून मी छान असे बॉल्स बनवून घेत आहे गोल आकारामध्ये, जेणेकरून लाटायच्या वेळेस आपल्याला इझिली होतील। तर बघा लावण्य आणि खणक आहे, जे गोळे होते ते सर्व मी बनवून घेतलेले आहे आणि गोळ्यांना थोडं तेल लावून घेत आहे, जेणेकरून ते एकमेकाला चिपकायला नको। आणि बघा परत थोडंसं तेल लावलेलं आहे आणि इथे लाटून घेत आहे। तर इथे बघा लावण्यासुद्धा मध्ये करत आहे। काय मुलांचं सांगायचं ना, खूपच म्हणजे आमचे लावण्य आणि खणकचं तर बघू शकता इथे का साईडला खणकसुद्धा पापड बनवून घेत आहे। तर बघू छान असं लाटणं किंवा ओराटा असेल तुमच्याकडे, छान तुम्ही त्याला कुटून घ्यायचं आहे तेल लावून। जेवढा आपण आपला आटा छान असा कुटला तेवढा आपला पापड लांबसर होते आणि मऊ आणि लुसलुशीतसुद्धा पापड राहतात, खायलासुद्धा टेस्टी राहतात। आणि इथे बघा खणकची काय घाई गडबड चालू आहे, खणकलांना पापड बनवायला खूप छान वाटत आहे, खणक एन्जॉयसुद्धा करत आहे पापड बनवता, कारण की इथे बघा खणक पापड करत आहे, लावण्यालासुद्धा पापड करायचे, सर्व पापड झालेले आहे। बघू शकता इथे सुकायला ठेवलेलं आहे, याला काही ऊन वगैरे पाहिजे नाही, घरामध्ये आपल्या फॅनच्या खाली सुकतात, सर्व पापड सुकून झालेले आहे। बघू शकता असे बॉक्समध्ये ठेवलेले आहे, तुम्हाला हवं असलं तर तुम्ही
तळूसुद्धा शकता आणि भाजूनसुद्धा घेऊ शकता. असे 2 प्रकारचे असे पापड बनतात, म्हणजे दोन्हीसुद्धा आपण याची टेस्ट घेऊ शकतो. खूप छान असे पापड झाले. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता पापड पहिले तळून घेतलेले आहे, नंतर असे भाजून घेतलेले आहे. मुलांना हवं असलं तर तुम्ही तळूनसुद्धा देऊ शकता आणि भाजूनसुद्धा देऊ शकता. खूप छान असे जेवणामध्ये तर खूपच छान अप्रतिम लागतात खायला. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघू शकता किती छान झालेले आहे. हे फ्राय केलेले आहे मी इथे 2 आणि बाकीचे सर्व असे भाजून घेतलेले आहे. आणि रंगसुद्धा बघा किती खूप छान आलेला आहे रंगसुद्धा. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, धन्यवाद सर्वांना.